कोल्हापूरसह राज्यातील 29 महापालिकांसाठी आज सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. मात्र मतदानाच्या वेळी बोटाला लावण्यात येणाऱ्या पारंपरिक शाईऐवजी मार्कर पेनचा वापर झाल्याचा मुद्दा चर्चेत आला. मतदानानंतर बोटाला लावण्यात येणारी शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी झाल्या. ठाकरे बंधू आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडूनही मार्कर पेनद्वारे शाई लावण्याच्या प्रकाराला विरोध करण्यात आला. निवडणूक आयोगानं आयोग 2011 पासून मार्कर पेनचा वापर सुरू केला असून ही शाई लावल्यानंतर त्याला सुकण्यासाठी 10 ते 12 सेकंद लागतात. शाई पुसली जातीये हा फेक नरेटिव्ह पसरवला जातोय असं राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितलं. मार्कर पेनच्या स्वरूपात राज्य निवडणूक आयोग हे मार्कर पेन 2011 पासून वापरत आहे. त्यामध्ये फक्त ही शाई एकदा लावल्यानंतर बोटाच्या तर्जनीला लावल्यानंतर त्याला सुकण्यासाठी साधारणतः 10 ते 12 सेकंद लागतात आणि हे 10 ते 12 सेकंद मतदार त्या मतदान केंद्रामध्येच असतो आणि त्याच्यामुळे एकदा ही शाई ड्राय झाल्यानंतर ती कुठल्या प्रकारे काढता येत नाही आणि त्याच्यामुळे शाई ही वेगळी नाहीये. ती शाई इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जी शाई वापरते तीच शाई आहे. मार्कर पेनचा अनुभव बघता आगामी जिल्हा परिषदेच्या मतदानावेळी इंडेलेबल इंक वापरण्याचा निर्णय घेतल्याचं वाघमारे यांनी सांगितलं. मार्कर पेनचा अनुभव लक्षात घेता आम्ही जिल्हा परिषदमध्ये इंडेलेबल इंक वापरण्याचा निर्णय घेतला. निवडणूक आयोग नेहमीच दोषी नसतो. निवडणूक आयोगानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदार, राजकीय पक्ष आणि उमेदवारांची जबाबदारी अधोरेखित केली. पाडू यंत्राचा वापर 2004 पासून वापरली जात असून ही यंत्रणा नवीन नसल्याचंही आयुक्त वाघमारे यांनी सांगितलं.